नमस्कार, मी स्नेहा वाडेकर। आपण पाहत आहात नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। सुरुवातीला हेडलाईन्स। जिल्ह्यातील डीएड बीएड धारकांसाठी मानवाधिकार संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा। गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर लोड शेडिंग कमी करण्याची युवा सेनेची मागणी। महसूल अधिकाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न। अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाची हजेरी। आता बातमीपत्र विस्ताराने। महाराष्ट्र शासनाने मागील 4 वर्षापासून शिक्षक भरती बंद केली, त्यामुळे राज्यात लाखो डीएड आणि बीएड धारक बेकार राहिले आहेत। त्यातच आता टीईटी परीक्षा शासनाने लागू केल्यामुळे केवळ 4% विद्यार्थी पास झाले असून शासनाने ही परीक्षा रद्द करावी, तसेच डीएड बीएड धारकांना मानधन द्यावे, या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। राज्य शासनाने मागील 3 वर्षापासून शिक्षक भरती बंद केली आहे, त्यामुळे राज्यात लाखो डीएड आणि बीएड धारक बेकार राहिले आहेत। त्यातच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोगस शाळा आढळून आल्याने अतिरिक्त शिक्षकांचे पेव देखील फुटले आहे। यावर्षी शासनाने डीएड आणि बीएड धारकांचे वाढते रोष पाहून टीईटी परीक्षा देखील घेतली, परंतु या परीक्षेचा केवळ 4% निकाल लागला असून मोठ्या प्रमाणावर हे डीएड धारक शिक्षक होण्यास अपात्र ठरले आहेत। त्यामुळे त्यांचा या परीक्षेला विरोध आहे। मागील अनेक दिवसांपासून हे डीएड बीएड धारक आंदोलन करत आहेत। आज त्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटनेने देखील त्यांना पाठिंबा दिला आहे। आणि आमच्या यामध्ये काही विशेष मागण्या आहेत, ते म्हणजे डीएड बीएड धारकांना सुशिक्षित बेरोजगार घोषित करून त्यांना दरमहा 5000 रुपये मासिक रोजगार भत्ता देण्यात यावा। डीएड बीएडची महाविद्यालये केवळ संस्था चालक आणि शासनाच्या आर्थिक हितासाठी उभी असून डीएड आणि बीएड करणाऱ्यांना कोणतेच भविष्य नाही, अशी प्रतिक्रिया हे बेरोजगार शिक्षक देत आहेत। हा प्रत्येकाचा मानव अधिकार आहे की त्यांना रोजगार मिळाला पाहिजे आणि डीएड आणि बीएड इज मेड फॉर ओनली टीचिंग्स। त्यांना दुसरं काही व्यवसाय करतात नाही आणि त्यांच्यावर उपासमारीची आणि आत्महत्येची वेळ आलेली आहे आणि शासनाने दखल नाही घेतली तर आता आम्ही तीव्र आंदोलन करण्याच्या पावित्र्यामध्ये आहेत। तर त्याची लवकरात दखल घ्यावी ही शासनाला आमची विनंती आहे। आज बरेच वर्ष झालं डीएड बीएड धारकांसाठी बरेच जागा शिल्लक असूनही शासन भरत नाहीये। आता नवीन काहीतरी नियम काढून उगाच टीईटी घ्या, सीईटी घ्या असं करून बरेच डीएड बेरोजगार आज आहेत। प्रत्येक गावामध्ये असे हजारो बेरोजगार आहेत। आता शासनाने काहीतरी त्यांच्यासाठी एक नियम, बाबा एकच नियम काढला पाहिजे। दरवर्षी तुम्ही अनेक नियम काढाल, आता किती विद्यार्थी आता प्रत्येक नियमाला किती फेस देणार आहेत तुम्ही? शासनाने मागील 10 वर्षापूर्वी ज्या भरमसाठ डीएड आणि बीएड महाविद्यालयांना मान्यता दिली आहे, त्यामुळे बेकारींची जाळे नांदेड जिल्ह्यासह राज्यभर निर्माण झाले आहेत। वर्षभर महसूल विभागातील दस्तावेज सांभाळताना अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येतात। या विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याच्या समस्या सर्वाधिक असून उद्या होणाऱ्या महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर बचत भवन येथे महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा विभाग म्हणजे महसूल विभाग म्हणता येईल। महसूल विभाग हा एक प्रकारे जिल्हा प्रशासनाचा कणाच मानला जातो। नागरिकांकडून वेगवेगळ्या पद्धतीने मिळणारा महसुलाचा दस्तावेज बनवताना या विभागातील कर्मचाऱ्यांच्या नाकी नऊ येतात। अनेक कर्मचाऱ्यांचे मानसिक स्वास्थ्यही बिघडते। प्रशासनाची एक जबाबदारी म्हणून महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी आज महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आली। यावेळी जिल्हाधिकारी धीरज कुमार, निवासी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यावेळी जिल्हाधिकारी धीरज कुमार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात महिलांसाठी पाळणाघर असावे, तसेच उद्या असलेल्या महसूल दिनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी रक्तदान करावे अशी अपेक्षा व्यक्त केली। महसूल दिवस निमित्ताने जरी तुम्ही संपवर आहे पण संपवर रक्तदान देऊन जा। आज घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिरात रक्त, लघवी, डोळे, मधुमेह आदीची तपासणी आरोग्य अधिकारी म्हैसेकर यांच्या पथकाने केली। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पाहत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। वाढदिवस, लग्न समारंभ, निरोप समारंभ, स्पेशल पार्टी, रिसेप्शन पार्टी आणि कोणतीही पार्टी आयोजित करायची असेल तर चिंता कशाला। नमस्कार इव्हेंट्स आहे ना। इन्व्हिटेशन कार्ड पासून रिटर्न गिफ्ट पर्यंत संपूर्ण व्यवस्था आमच्याकडे केली जाईल। कॉर्पोरेट इव्हेंट असो वा पॉलिटिकल इव्हेंट अथवा रोड शो इव्हेंट, तुमच्याकडील प्रत्येक समारंभाचा इव्हेंट आमच्याकडे द्या आणि आपल्या समारंभाचा आनंद लुटून द्विगुणित करा। संपर्कासाठी पत्ता विनायक ओगले, मुख्य व्यवस्थापक, नमस्कार इव्हेंट्स, केअर ऑफ फ्लॉवर अँड फ्लॉवर, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड। 7350 64 56 56 024 62 24 56 56। आमची वेबसाईट www.namaskar2events.com।
घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रीफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडून मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर नांदेड, तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ आनंदनगर नांदेड. संपर्क 9423035035. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय. आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या. खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही. सुंदामाता भोजनालय, जुना मुंडा, नांदेड. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं स्वागत. जिल्ह्यातील पेरणी शेवटच्या टप्प्यात आली असून पावसासाठी आसुरलेल्या बळीराजाला आज दुपारच्या सुमारास बरसून वरुण राजाने काहीसा दिलासा दिला आहे. तरी देखील मोठ्या पावसाची प्रतीक्षा मात्र कायम आहे. संपूर्ण राज्यभर जोरदार पाऊस कोसळत असून मराठवाड्यात मात्र पावसाने समाधानकारक अशी हजेरी लावलेली नाही. मागील 4 दिवसांपूर्वी जिल्ह्यात बऱ्यापैकी पाऊस पडला होता. त्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या पेरणीच्या कामाची गती देखील वाढवली. त्यानंतर मात्र उघडीप दिल्याने पावसासाठी शेतकऱ्यांसह सर्वांना याचना करावी लागली. आज दुपारच्या सुमारास जिल्ह्यात पावसाने पुन्हा हजेरी लावून पावसासाठी असोसलेल्या शेतकरी आणि नागरिकांना काहीसा दिलासा दिला आहे. आज 24 तासात किमान 2.80 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात आर्द्रतेचे प्रमाण 90% नोंदवले गेले. सध्या श्रावण महिना सुरू झाला असून महावितरणाने मात्र लोडशेडिंग सुरू केली आहे. आगामी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ही लोडशेडिंग बंद करावी, ज्यामुळे लोडशेडिंगचा समाजकंटकाकडून दुरुपयोग होणार नाही. या मागणीसाठी युवा सेनेने महावितरण कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले. सध्या श्रावण महिना सुरू झाला असून हिंदू नागरिकांचा जीवाभावाचा गणेश उत्सव आणि गौरी उत्सव देखील अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला आहे. याच पार्श्वभूमीवर महावितरणने मात्र लोडशेडिंग करून नागरिकांचे हाल चालवले आहेत. ही लोडशेडिंग बंद करावी या मागणीसाठी निवेदन युवा सेनेकडून मुख्य अभियंता यांना देण्यात आले आहे. MSCB महाराष्ट्र अभियंता यांना आज निवेदन देण्यात आलं आहे की येत्या काळात श्रावण महिना, अण्णाभाऊ साठे जयंती, गणेश उत्सव व दुर्गा माता नवरात्र महोत्सव आणि दिवाळी या काळात बार नियम बंद करण्यात याव्या मागणीसाठी आम्ही सर्व चौफाळ्यातले युवा शिवसैनिक व सगळे अण्णाभाऊ साठे लौजी मंडळाचे सगळे पद अधिकारी व सर्वांना विचारात घेऊन हे निवेदन देण्यात आलेलं आहे. सण उत्सवाच्या काळात लोडशेडिंग केल्यामुळे त्याचा दुरुपयोग समाजकंटकाकडून केला जाऊन समाजात अशांतता निर्माण केल्या जाऊ शकते. त्यासाठी शासनाची देखील जबाबदारी आहे की लोडशेडिंग कमी करणे. युवा सेना यांचं जे निवेदन या ठिकाणी आलेलं आहे, या निवेदनाच्या अनुषंगाने मला असं सांगायचं आहे की लोडशेडिंग हा विषय मुख्य कार्यालय येथून संबोधित होतो. त्यांच्या तीव्र भावना लक्षात घेऊन त्यांचे निवेदन आम्ही मुख्य कार्यालयाला कळवू. एरवी विजेचा लपंडाव करणे हा महावितरणचा स्वभावच बनला आहे, परंतु संवेदनशील काळात तरी स्वभाव महावितरणने बदलणे गरजेचे आहे. आजपासून एसटीची भाडेवाढ. 2 लाखांसाठी विवाहितेचा छळ. इतवारा पोलीस ठाण्यात 5 जणांवर गुन्हा दाखल. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. जिल्ह्यातील डीएड बीएड धारकांसाठी मानवाधिकार संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. गौरी गणपती सणाच्या पार्श्वभूमीवर लोड शेडिंग कमी करण्याची युवा सेनेची मागणी. महसूल अधिकाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न. अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात पावसाची हजेरी. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू, तोपर्यंत नमस्कार.